मावळमध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि सध्या त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। जो पूल कोसळला आहे त्याच्या खाली काही पर्यटक अडकलेले आहेत आणि अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न आता केले जात आहेत। एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे। ही दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। पुलाखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे। तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आपल्याशी जोडले जात आहेत। गिरीशजी, मोठी दुर्घटना घडलेली आहे। काही जणांचा मृत्यू झाल्याचं देखील या दुर्घटनेमध्ये कळतंय। 20 ते 25 जण या दुर्घटनेमध्ये वाहून गेलेले आहेत, कारण पूल कोसळला, पाण्याचा प्रवाह देखील जोरदार होता आणि आता रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात करण्यात आलेली आहे। रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। एनडीआरएफच्या 2 टीम आमच्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत। पोलीस यंत्रणा सगळी अलर्ट आहे। डॉक्टर्स आहेत, ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी आहेत। सगळे यंत्रणा त्या ठिकाणी आहेत। आमचे अधिकारी जे आहेत, प्रशासकीय कमिशनर, कलेक्टर सगळे त्या ठिकाणी आहेत। मला असं वाटतं जे माहीत पडलं त्याचं 2 बॉडीज सापडलेल्या आहेत। म्हणजे अजून मला कन्फर्म सांगता येणार नाही। आता मी एका तासामध्ये त्या ठिकाणी पोहोचेल, कारण मी नाशिकहून मुंबईला होतो त्यावेळेला मला कळालं। मी थोडी गाईड टर्न करून तिकडे निघालेलो आहे। मला अजून तास तिथे पोहोचायला लागेल। 1 तासात पोहोचतो गेल्यावर मला नक्की त्या ठिकाणी काय झालं, कसं झालं हे सांगता येईल। गिरीशजी, स्थानिक प्रशासनासोबत तुम्ही संपर्क साधलेला आहे का? काही सूचना तुम्ही स्थानिक प्रशासनाला दिलेल्या आहेत का? नाही, सगळ्या एनडीआरएफची टीम आहे, एनडीआरएफची टीम आहे, सगळ्या टीम त्या ठिकाणी काम करत आहेत। अतिशय वेगाने मदत कार्य सुरू आहे। सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी आहेत। मला वाटतं की आता फक्त मी गेल्यावर तिथे मला कळलं नेमकं काय झालं, काय कशामुळे झालं, काय नाही झालं। आता ते सांगणं मला कठीण आहे, पण आमच्या सर्व अधिकारी त्या ठिकाणी, आमचे कर्मचारी आहेत, सगळ्यांच्या टीम आहेत रेस्क्यू ऑपरेशनच्या, त्या ठिकाणी काम करतात। अगदी गिरीशजी, धन्यवाद। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे। तर या धबधब्याच्या परिसरामध्ये, या कुंडमळा परिसरातील जो पूल होता तो जीर्ण झालेला होता असं देखील स्थानिकांच्या वतीने सांगितलं जातंय। 30 वर्षांपेक्षा आधीचा हा जुना पूल होता आणि त्यामुळे जीर्ण झालेल्या पुलावरून पर्यटक तरी धोकादायक प्रवास करत होते आणि त्यानंतर ही दुर्घटना घडलेली आहे। 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती आहे। काहींना बाहेर काढण्यात यश आलं, मात्र एनडीआरएफच्या पथकाच्या वतीने पुलाखाली अडकलेल्या प्रवाशांना आता वाचवण्याचं काम केलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।